मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, माजी मंत्री राम शिंदेजी, राजकुमारजी दुर्गुडे, किशोरजी पिंगळीकर, दत्ताजी मेहत्रे आणि ज्यांना आज पुरस्कार मिळाला ते हरिश्चंद्रजी सुडे, ओमप्रकाश यादव, दत्तात्रय जाधव, राजेंद्र नारायणपुरे, राहुलजी कुलकर्णी, मराठवाड्यातून पुणे येथे स्थायिक झालेले सर्व बंधू आणि भगिनींनो, रामभाऊ शिंदे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी चे वंशज आहे आणि अहिल्यादेवीने आपण सगळे मानणारे असल्यामुळे रामभाऊंना सगळेजण त्या दृष्टीने जवळ करतात आणि म्हणून आज मराठवाड्याच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिलेत. आता मराठवाड्याचा कार्यक्रम आणि आपण हे सभापती आणि एक राज्यपाल असे 2 जण प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवलेत. रामभाऊ विधान परिषदेचे सभापती आहे. मी पण महाराष्ट्राच्या विधानसभेचा अध्यक्ष होतो. मला मग काही लोक विचारायचे किंवा अध्यक्ष असताना काय काम असतं, अध्यक्षाला काही टेन्शन असतं का, काही असतं का. मी म्हटलं काही नाही, अध्यक्षाला आणि सभापतीला एकच काम असतं, आमदारांना खाली बसा, खाली बसा, खाली बसा, एवढंच काम असतं. म्हणलं बाकी काही काम नाही. आपण सगळे भाग्यवान आहात की आपण बहुतेक जण काही 1-2 अपवाद जर सोडले तर त्याने मला सांगावं आम्ही अपवाद आहोत म्हणून. मी सगळे मराठवाडा मुक्ती झाल्यानंतर आपण जन्माला आलात, म्हणजे स्वातंत्र्य जन्माला आलात. मी निजामाच्या काळात जन्माला आलो. इथं कोणी आहे का निजामाच्या काळात आलेलं? सगळे मुक्ती झाल्यानंतर जन्माला आले. म्हणजे मी असं म्हटलं की मराठवाडा मुक्त झाला तो माझ्या डोळ्यात देखत झाला. कारण मी त्यावेळेला 2 वर्ष 1 महिन्याचा होतो. असो, विनोदाचा भाग सोडू. पण हैदराबाद संस्थान जे आहे हे 1748 सालापासून आहे. 1748 इसवी सन. 224 वर्ष हे संस्थान इथं चालू होतं. ते निजाम जे आले होते दिल्लीहूनच आले होते आणि मग मराठवाड्याचे त्यावेळचे 5 जिल्हे, आता 8 आहे. कर्नाटकमधले त्यावेळचे 3 जिल्हे आणि आंध्रातले 7 जिल्हे, असं मोठे जिल्हे असलेले 15 जिल्ह्याचं हे संस्थान होतं. आणि या 15 जिल्ह्याचं संस्थान असल्यामुळे जरा मोठा विस्तीर्ण भाग बी होता. पण मराठवाड्याच्या नशिबी अनेक वर्ष अनेक जणांनी आपल्यावर निर्बंध घातलेत. तुम्ही कधी वाचलं असेल की 13व्या शताब्दीमध्ये अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीला आला होता आणि देवगिरीहून परत गेल्यावर तो सांगून गेला इथल्या लोकांना की हे जे लोक आहे यांना वर्षातून शेतीचं जेवढं अन्नधान्य खायला लागेल तेवढी शेती यांच्याकडे ठेवा, जादा शेती ठेवू नका. त्याने दुसरा एक फतवा काढला होता की मराठवाड्याच्या लोकांना तुम्ही घोड्यावर बसू देऊ नका, कारण घोड्यावर बसले तर यांना पुन्हा लढायची इच्छा होईल आणि ते आपल्याशी लढाई करतील, तेव्हा घोड्यावर बसणं यांचं बंद करा. हे 13व्या शताब्दीतला अल्लाउद्दीन खिलजीचे
आहे. आणि म्हणून कायमच भारतामध्ये 1000 वर्षापेक्षा अधिक काळ म्हणजे तो आक्रमणकार्याचा असेल, इंग्रजाचा असेल, यांनी आपली सगळी संस्कृती आणि आपले धर्म हे सगळे बुडवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून आपली संस्कृती बुडाली नाही, ही पुन्हा जिवंत आहे आणि चांगल्या प्रकारे फोफावते, हेही आपल्या लक्षात आलंय. मला असं वाटतं की मराठवाडा स्वतंत्र जो झाला तो आपल्या सगळ्याला माहीत आहे की सरदार पटेल इथं आलेत आणि इथं म्हणजे त्यांनी व्यवस्था केली की तुम्ही आता मिलिटरी लावून तुम्ही मराठवाडा एकत्र करा. कारण निजामाने ठरवलं होतं आपल्याला स्वतंत्र राहायचं. आणि त्यावेळचे जे लॉर्ड माउंट बेटन होते, आपले व्हाईसराय होते, तर त्यांनी निजामाला पण सांगितलं होतं, तिकडे काश्मीरवाल्याला पण सांगितलं होतं की तुम्हाला हिंदुस्थानात राहायचं तर हिंदुस्थानात राहा, पाकिस्तानात जायचं पाकिस्तानात राहा, स्वतंत्र राहायचं तर स्वतंत्र राहा. अशा प्रकारचं निरोप, अशा प्रकारचं सांगणं या व्हाईसरॉयनी केलेलं होतं. आणि त्यामुळे निजामाला एक आशा निर्माण झाली होती की आपण स्वतंत्र राहू शकतो. आपण जर तयारी केली तर आपण स्वतंत्र राहू शकतो. कारण आपल्याला इंग्रजांनी सुद्धा सांगितलं की तुम्हाला स्वतंत्र राहायचं असेल तर स्वतंत्र राहायला हरकत नाही. निजामाने शस्त्रास्त्र साठा करायला सुरुवात केली होती, सैन्याची जुळाजुळं करायला सुरुवात केली होती, पण ज्याला जिथून सैन्य म्हणजे शस्त्र आणायचे होते, विमानात लोड केलेले शस्त्र आपल्याला त्याला इथं आणता आले नाही हैदराबादला, कारण बाहेर भारत देश होता आणि भारत देशातून विमान जाऊ शकणार नाही असं म्हणून मग त्यांनी शस्त्रास्त्र तिकडेच ठेवले आणि मग त्याला शरण यावं लागलं. तो शरण का आला तर आपली मिलिटरी जी आहे त्यांच्या दारापर्यंत पोहोचली होती. सुदैवाने त्यावेळेला आपलं सुदैव की पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेला विदेशात गेले होते आणि विदेशात गेले होते. राजगोपालाचार्यांनी त्यांना निरोप दिला होता पंडित जवाहरलाल नेहरूजींना की हैदराबादमध्ये आपलं सैन्य घुसतं, पोलीस ॲक्शन म्हणून आपण घुसणार होतो. आणि म्हणून त्यांनी निरोप पाठवला पंडित जवाहरलाल नेहरूंनी राजगोपालाचार्यांना की मी येईपर्यंत थांबवा असा निरोप ज्यावेळेला यांना मिळाला सरदार वल्लभभाई पटेलला, त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल म्हणले 2 दिवसापूर्वीच सैन्य हैदराबादमध्ये गेलं. खरं म्हणजे गेलं नव्हतं, लांब होतं. एखाद दिवस 2 दिवस लागणार होते जायला, पण त्याने त्यांना हैदराबादमध्ये घुसलं आणि आता ताबा घेतला. म्हणजे त्यावेळेला काही त्यांना कळलंच नाही तिकडे काय झालं ते. आणि इकडे निजाम शरण आला. 17 तारखेला संध्याकाळी निजामाने आकाशवाणीवरून घोषित केलं की आम्ही भारतात विलीन होतोय आणि विलीननाम्यावर त्यांनी सही करून दिली. विलीननाम्यावर सही करून दिली, आपण मुक्त झालो. परंतु मुक्त झालेल्याच्या ज्याच्या काही वेदना आहे, ज्या लोकांना ज्यांनी आधी पाहिलंय, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं जाळपोळ झाली, मारामारी झाली, गोळ्या घातल्या, सगळा इतिहास इतका वाईट आहे की सगळ्या आपण तो वाचू पण शकत नाही. इतक्या निर्दयपणे मराठवाड्याचे आणि हैदराबाद संस्थानमधले लोकांना मारलंय. आणि म्हणून निजामाने अनेक ठिकाणी जे काही अन्याय अत्याचार केले त्याच्यातले अनेक गावं मला माहिती आहे. गाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं काठी नावाचं गाव आहे आणि तिथे गणपतराव देशमुख नावाचा शेतकरी, तिथे निजामाने फतवा काढला की हिंदूकडे
हिंदू लोकांकडे जे जे शस्त्रे असतील त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जमा करावी आणि पोलीस ठाण्यामध्ये जमा करावी असं त्यांनी फतवा काढला. आणि मग गावात मिटिंग बसली आणि तो सगळे जो कोणी तिथं प्रमुख असेल निजामाचा तो सांगत होता की तुमच्याकडे हिंदू लोकांकडे जेवढे जेवढे शस्त्रास्त्रे ते पोलीस ठाण्यामध्ये उद्यापासून जमा करा. मग गणपतराव देशमुख उठले, शेतकरी तिथला, आणि म्हटलं एक हिंदूकडचेच काय घेता, मुसलमानाकडचे पण घ्या. असं म्हटल्यावर त्याला दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहायला मिळाला नाही. रातोरात त्याची कत्तल केली, रातोरात. म्हणजे एवढंच वाक्य उच्चारलं त्यांनी, तरी त्यानं सांगितलं आमचं परभणी जिल्ह्यातलं जिंतूर तालुक्यातलं एक ब्राह्मणी म्हणून गाव आहे छोटं, मला वाटतं ते त्या धरणात सिद्धेश्वरच्या धरणात गेले का काय एलदरीच्या माहीत नाही, परंतु त्यावेळेला ते होतं. आणि तिथं देशपांडे 2 भाऊ आणि एक जोशी यांना गवताच्या गंजीत टाकलं आणि बाहेरून संगीनधारी पोलीस उभे केले बाजूनी आणि त्यानं ते गवताची गंजी पेटून दिली. आणि त्या गवताच्या गंजीतच ते कदाचित तिथून पळाले तर पुन्हा त्यांना तिथं आपल्याला गोळ्या घालता येईल किंवा संगिनीनी मारता येईल या दृष्टीने सगळं व्यूहरचना केली होती. त्यांना जिवंतपणे जाळलं, त्यांना जिवंत जाळलं. इकडे उदगीरला आपल्याला माहित आहे की एका मागासवर्गीय घरातली एक महिलाच पळवून नेली, एक महिला पळवून नेली. एका मुस्लिम वकिलाने तिथं आपल्या घरी ठेवली आणि त्यामुळे श्यामलालजी आर्य म्हणून जिथे जे होते, श्यामलालजी आर्य, त्यांनी त्याच्या घरावर काही 50-50 मुलं घेऊन गेले आणि त्या बाईला खेचून आणलं. त्या बाईला खेचून आणलं, त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर जेलमधले तिथला जो जेलर होता त्याने बाटली घेऊन आला विषाची आणि म्हणले श्यामलाल बाहेर आहे, आता बाहेर आहे, तुला औषध देतो. आणि त्याच्या तोंडामध्ये ती बाटली कोंबली आणि त्याला घटाघटा प्यायला लावलं. त्याच रात्री श्यामलालजी आर्य तिथं मृत्युमुखी पडले. म्हणजे अगदी जर त्याला पाजलं. अशा प्रकारचे अनेक अन्याय आणि अत्याचार आपल्याला याच्यातलं माहिती आहे. हा दुसरा भाग आपल्याला कदाचित कमी माहिती असेल म्हणून त्याचा सांगतो. या राज्यामध्ये 80% हिंदू होते त्यावेळेला आणि 20% इतर होते, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गावं पेटवून दिले. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुका आहे आणि कळंब तालुक्यात इथे देव तर तिथे जळका धानोरा म्हणून आता त्याला म्हणतात. तो जो धानोरा आहे तो जाळला. एका वेळेला एका घरात बसलेले 34 जण होते, 34 जण मारले गेले आणि जो गाव जाळलं सगळं, अनेक जण त्याच्यात गेले आणि मग त्याचं नाव जळका धानोरा पडलं. आमचा धनंजय मुंडेंचं मामा त्या गावचे, धनंजय मुंडेंचे मामा त्या गावचे आहेत. आणि म्हणून अशा अनेक अन्यायाच्या अत्याचाराच्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. आणि म्हणून आता या सगळ्या याच्यामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांचा जो काही विरोधात केला त्याने आणि जे काही आवाज उठवले त्या आवाजामुळे त्यांना रजाकारांनी इतका, मिलिटरी तर होतीच आहे निजामाची वेगळी, पण रजाकार नावाची एक वेगळी फौज त्यांनी उभी केली होती आणि ती अशाच गावगाव हिंडायचे आणि अन्याय अत्याचार करायचे. आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये एक बोरगाव अर्ज नावाचं गाव आहे, नावी समाजाचा चांडू वाघ नावाचा पोरगा, तो आला रस्त्यात चालत होता, त्याचं मुंडकच कापलं आणि वेशेला लटकून ठेवलं, लोकाला धाक बसावा म्हणून. असे सगळे प्रयोग
त्यांनी केलेले आहे. नांदेड जिल्ह्यातही असंच एक गाव आहे की तिथं अनेक जणाला जिवंतपणे जाळलं. तिथं तुम्हाला माहिती आहे की गोविंदराव पानसरेचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हा धर्माबादला चालला होता बिलोलीवरून, बैलगाडीत बसून चालला होता संध्याकाळच्या वेळेला. तर त्याला काही जण भेटले रस्त्यात आणि विचारलं गाडीतून चाललेलं याच्यामध्ये गोविंद पानसरे कोण आहे. तो म्हटलं मी आहे गोविंद पानसरे. त्याला खाली ओढलं आणि जागच्या जागी त्याला मारून टाकलं. एक नाही अनेक घटना त्यावेळेला आपण पाहिल्या तर आपल्याला सांगेल. माझ्याकडे त्याची मोठी यादी पण आहे की जे हुतात्मे झालेत त्यांची यादी पण आहे सगळ्या ठिकाणची. पण तेवढी सगळी नावं सांगून मी आपला वेळ घेत नाही. आणि म्हणून या सगळ्या याच्या मध्ये की ज्यांनी मग काम केलंय नंतर याच्यामध्ये पहिल्यांदा इथं आर्य समाजाने एक चांगलं काम केलं. त्यावेळेला स्वामी दयानंद सरस्वती हे इकडे आले होते मराठवाड्यात आणि आर्य समाजाची पहिली शाखा जी सुरू झाली तर ती झाली धारूरला आणि दुसरी झाली हैदराबादच्या तिथे. तर त्यांनी सुद्धा इकडे अनेक ठिकाणी लोकांचं प्रबोधन केलं आणि मोठी संघटना पण त्यांनी उभी केली होती. हे सगळे आपण त्यातले काही जण होते. न्यायमूर्ती केशवराव कोरटकर होते, स्वामी रामानंद तीर्थ होते, वीर यशवंत जोशी, गोविंदभाई सराफ, दिगंबर बिंदू, देवीसिंग चव्हाण, प्रल्हादजी अभ्यंकर, वामनराव नाईक, विनायकराव कोरटकर, हे सगळे आनंद बालेराव, काकासाहेब देशमुख, असे अनेक जण मग या सगळ्या यांनी गावगाव लोकांना एकत्र करायचं काम केलं. आणि या निजामाचं जे काही अन्याय अत्याचार चालू होते त्याच्या विरुद्ध त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अडवायचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे सगळे म्हणजे निजाम हा आणखी घाबरला तो की आता भारत स्वतंत्र झाला आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यामुळे भारतामध्ये भारताची आता स्वतंत्र सेना पण आहे आणि ही सेना कधी पण आपल्याकडे येऊ शकते आणि आपले सैन्य काही त्या सैन्यापुढे दाद धरू शकणार नाही हे पण त्याला जाणीव होती. आणि म्हणून या जाणीवेतूनच त्यांनी माघार घेतली हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात खूप वर्ष आपण इंग्रजाच्या याच्यामध्ये होतो, इंग्रजाच्या होतो, त्याच्या आधी आक्रमणकार्यांच्या होतो. मला एक राजस्थानचा जो भाग माहीत आहे की मेवाड ज्याला आपण म्हणतो, राणा प्रतापचं जो जे तिथं वंशज आहे ते एक घराणं असं होतं मेवाडचं की त्यांनी 1000 वर्ष प्रत्येक राजाच्या जीवनामध्ये 10-20 लढाया तर सहजपणे आल्या. अगदी पहिली लढाई तिथं झाली त्यावेळेला ती बाप्पा रावळ तिथे आले होते. म्हणजे बाप्पा रावळ तिथे होते आणि मीर कासिम हा पहिल्यांदाच आक्रमण करून आला. त्याला त्याच्या पुन्हा अरबस्थानापर्यंत त्याला परत पाठवण्याचं काम त्या बाप्पा रावळने केलं होतं. आणि म्हणून तेव्हापासून सतत लढ्या बाकीच्या प्रांतातले जे लोक होते ते निजामाला याला तुमच्या मोगलांना वगैरे सगळे मिळाले होते पण मेवाड मिळालेला नव्हता शेवटपर्यंत. आणि त्यांनी 1000 वर्ष लढाया केल्यात. हे पण आता एक मोठा इतिहास आहे, सगळ्याचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज पण तिकडे अयोध्येवरून ते मेवाडलाच आले होते आणि मेवाडून मग आपल्या इकडं पुणे जिल्ह्यामध्ये ते आले. हा एक इतिहास तिकडे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. स्वातंत्र्याची लढाई पण आपली अनेक वर्ष चालली आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये 1857चं जे काही बंड त्याला म्हणतात पण ते बंड नव्हतं, ते ठरवून केलेलं होतं मंगल पांडेंनी आणि ते ठरवून केलेलं होतं. त्याच्यानंतर त्याला लगेच 8-10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये फाशी पण झाली. आणि त्यामुळे तिथपासून भारताला स्वातंत्र्य मिळावं त्याच्या आधीसुद्धा अनेकांनी प्रयत्न केलेले
आणि किती लहान मुलांनी प्रयत्न केले. आपल्याला माहिती आहे, आपल्या संभाजीनगरला राहिलेला अनंत कान्हेरे नावाचा पोरगा, तो खरं म्हणजे नाशिकचा मूळचा, पण इथे येऊन राहिला, त्याच्या मामाकडे राहिला तो संभाजीनगरला. तिथे येऊन तो नाशिकला गेला आणि नाशिकला त्या कलेक्टर जो होता तिथला, त्या कलेक्टर जो होता जॅक्सन नावाचा, तर त्याने तिथं त्याचा मारलं, त्याला जिवंत मारलं. त्याचं वय होतं 16 वर्षाचं, फक्त 16 वर्षाचा तो होता. आणि त्यामुळे त्या 16 वर्षाच्या मुलामध्ये ही जी ताकद आली, ही जी शक्ती आली, ही त्या सगळे अन्याय अत्याचार आणि त्याला जे प्रबोधन झालं असेल त्यातून आली. आणखी एक पोराचं नाव मला आठवतं, तो बंगालमधला खुदीराम बोस. खुदीराम बोस 19 वर्षाचा होता, पण त्याने तिथं अगदी माजलेला असा एक न्यायाधीश होता की ते सगळे इंग्रजाचे जे न्यायाधीश होते, महात्मा गांधीने सुद्धा त्यांच्या एका भाषणात सांगितलं की 100 केसेस जर आपल्या गेल्या तर 99 केसमध्ये भारतातले लोक हारत होते, इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागत होता. असे हे सगळे न्यायाधीश त्याने अशा प्रकारचे निकाल देत होते. भारताच्या कोण्याही नागरिकाच्या हिताचा विचार त्यावेळेला न्यायालयात सुद्धा झाला नव्हता. आणि म्हणून तिथलं एक त्या खुदीराम बोस या 19 वर्षाच्या पोराने त्यावर बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला, परंतु ती गाडीच दुसरी होती, त्याच्यावर तो मेला नाही तर दुसरे मेले, परंतु त्यालाही लगेच फाशी झाली. अशा अनेक जणांना आपण पाहिलं, नावं सगळी आपल्याला माहिती आहे, त्या सगळ्या नावात जात नाही मी, परंतु त्यावेळेला सुद्धा जो काही इतिहास घडला आणि हा इतिहास आधी जवळपास 100 वर्ष आधी, 90 वर्ष आधी चालूच होता. आणि चालू असल्यापासून स्वातंत्र्याला मिळालं आपल्याला त्यावेळेला. हे खरं म्हणजे स्वातंत्र्य अनेकाला वाटत होतं. जिनाने त्याच्या भाषणात सांगितलं होतं, जिनाने जे तिथं पाकिस्तानमध्ये जे भाषण केलं त्याच्यात जिना पण असं म्हणले होते की इकडच्या लोकांना आणि तिकडच्या बऱ्याच लोकांना फाळणी मान्य नव्हती, फाळणी मान्य नव्हती. पण फाळणी केली इंग्रजांनी, फाळणी केली काँग्रेसने, म्हणजे महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी, आणि फाळणी केली जिनानी. आणि लॉर्ड माउंटबॅटन तो त्याच्यामध्ये होता. लॉर्ड माउंटबॅटन खरं म्हणजे हा स्वातंत्र्य गेलं आपल्याला मिळालं आणि इंग्रज ज्या दिवशी गेले त्या दिवशी खरं म्हणजे लॉर्ड माउंटबॅटनला काढून टाकायला पाहिजे होतं, पण त्याला आपला जनरल व्हाईसरॉय म्हणून आपल्याकडे ठेवलं, स्वातंत्र्यात ठेवलं. आणि स्वातंत्र्यात ठेवल्यामुळे काय झालं की त्याचा तिन्ही सैन्य दलावर त्याचा प्रभाव होता. सैन्य दल त्याच्या अखत्यारीत होतं त्या लॉर्ड माउंटबॅटनच्या ह्याच्यामध्ये. आणि आपल्याला लॉर्ड माउंटबॅटन माहिती आहे, सावरकर इतक्या वेळेला खरं म्हणजे लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्या मंडाल्याच्या तुरुंगामध्ये, म्हणजे ब्रह्मदेशात हे मंडाल्याचा तुरुंग, आता ब्रह्मदेश काही आता नाही, आता त्याचं नाव झालं म्यानमार, तिथं त्यांनी शिक्षा भोगली. आपल्याकडे मला एक अजून आठवतं की वासुदेव बळवंत फडके, त्यांना पण शिक्षा झाली, अजन्म शिक्षा झाली. त्यावेळेला ते कोर्टाच्या बाहेर आले आणि त्याने तिथं जमिनीतून एक मुठभर माती घेतली आणि ती धोत्राच्या एका कोपऱ्याला बांधली आणि चालले त्या पोलिसाबरोबर. त्याने विचारलं त्यावेळेला, ही माती कशासाठी घेऊन चाललात? अरे तेव्हा मी आता दुसऱ्या देशात जाऊन तिकडे तुरुंगात राहणार आहे, तिकडं मरणार आहे, तेव्हा मरते, शेवटी माझ्या मातृभूमीच्या मातीवर माझं मरण व्हावं यासाठी एवढीशी माती घेऊन चाललोय. अरे ही जी काही मानसिकता तयार झालेली होती स्वातंत्र्याच्या काळामध्ये, अनेकाच्या काळामध्ये, आपल्याला सगळं आठवत असेल की हे सगळं जे झालं ते केवळ पंतप्रधान पदासाठी झालेलं होतं. आणि म्हणून काही दिवस थांबले असते तर इंग्रजाला नंतर विचारले की तुम्ही भारतातून का परत आलात, तर त्यांनी उत्तर काय दिलं? त्यांनी हे नाही उत्तर दिलं की आम्हाला तिथं मोर्चे निघाले, तिथं सत्याग्रह झाला, तिथं उपोषण झालं याच्यामुळे नव्हे, तर ते म्हणे की सुभाषचंद्र बोसनी
जी बाहेर मिलिटरी तयार केली होती आणि ती मिलिटरी जी तयार झाली होती ती भारतात घुसण्याचा धोका होता आणि ती जर भारतात घुसली असती तर आमच्याकडे जे काही सैन्य आहे आणि त्याच्यात जे भारतातले लोक आहे ते सगळे त्यांना मिळाले असते आणि त्यांनी जो काही या ठिकाणी आमच्या लोकांवर सगळ्या मारपीट केली असती, आम्हाला पळून लावलं असतं इंग्रजाला आणि म्हणून इंग्रज जर पळून गेले असते तर आमची नामुष्की झाली असती आणि त्यामुळं आम्ही स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं, आम्ही निघून जाण्याचं ठरवलं. हे त्यावेळचे इंग्रज पण सांगते. ॲटली नावाचा एक इंग्रज अधिकारी 56 साली इथं आला होता, त्यांनी पण ही गोष्ट सांगितलेली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की आपला देश एकेकाळी खूप श्रीमंत होता आणि तो श्रीमंत होता तर सोन्याची चिडिया आपल्या देशाला म्हणत होते, प्रचंड सोनं नाणं होतं. मी आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतो की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्यांचं गाव जे आहे ते गाव कर्नाटकमध्ये गुलबर्ग्याच्या तिथं जवळ आहे आणि तिथं ते 7 वर्षाचे असताना त्यांचं घर जाळलं गेलं आणि त्यांची आई आणि यांच्यापेक्षा मोठी बहीण जी होती ती त्या घरात जळाली. अनेक घरं जाळलं, त्याच्यात हे पण होतं. हे बाहेर गल्लीत खेळायला गेले होते म्हणून खरगे त्यावेळेला वाचले आणि त्याची मोठी बहीण 10 वर्षाची आणि आई त्या घरात जळाली. हा सगळा इतिहास खूप मोठा इतिहास आहे. या सगळ्या याचा अन्याय अत्याचाराचा मी सांगत होतो की आपल्या देशाचा इतिहास आणि आपल्याकडे एक नाव सगळ्यांना परिचित असेल की लॉर्ड थॉमस मॅकॅलो, की ज्याने आपली शिक्षण पद्धती घालून दिली. लॉर्ड थॉमस मॅकॅलो यांनी इंग्लंडमध्ये एक भाषण केलं. तो आपल्याकडे गव्हर्नर होता. त्याने भाषण काय केलं तिथे? त्यांनी भाषण केलं की मी भारतामध्ये सगळीकडे हिंडलो, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सगळा हिंडलो, मला कोणीही चोर दिसला नाही, मला कोणी भीक मागणारा दिसला नाही. तर हे त्यावेळची आपली स्थिती होती 1835 सालची. आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये नैतिकता फार आहे, प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्यामुळे ते आपले गुलाम राहणार नाही. फार दिवस त्यांना गुलाम ठेवू शकणार नाही. त्यांना गुलाम ठेवायचं असेल तर त्यांची शिक्षा पद्धती बदला. जे गुरुकुल आहे ते सगळे बंद करा आणि सगळे गुरुकुल त्यावेळेला बंद केले, त्यांची शिक्षा पद्धती लागू केली. म्हणजे केवळ इंग्लंडचा इतिहास आणि इंग्लंडचा सगळा त्या पुस्तकात शिकवायला जायचं. आपली पहिली पद्धती जी गुरुकुल शिकवल्या जात होतं ते सगळं बंद झालं आणि ते बंद झालं. त्यांनी जी भारतामध्ये शिक्षण पद्धती लागू केली भारतामध्ये ती मॅकॅलोची शिक्षण पद्धती. त्याच्या स्वातंत्र्यानंतर 1968 साली एकदा 86 साली एकदाच फक्त बदल झाला थोडा, नाही तर आत्तापर्यंत 2020 पर्यंत तीच शिक्षण पद्धती चालू होती. आता या नव्या शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला जो आपला जुना इतिहास आहे अगदी वेद काळापासून पारंपरिक, त्याच्यात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात, परंतु आपण ते सगळे विसरलो होतो. विसरलो पुस्तक आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला तर तो न्यूटननी लावला. हे आपल्याला सगळ्याला इथे शिकवलंय. न्यूटननी शोध लावला, पण त्याच्या आधी हे न्यूटननी 1630 मध्ये सांगितलंय आणि त्याच्या आधी 1150ला भास्कराचार्याने हे लिहून ठेवले सगळं. त्यांनी ते लीलावती नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये विमान कसं उडवायचं, म्हणजे सूर्य स्थिर आहे आणि सूर्य स्थिर आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते आणि चंद्र तिच्या भोवती फिरतो, हे भास्कराचार्याने लीलावती ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे. 1150ला लिहून ठेवलंय. 1150ला आजही ते पुस्तक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे भाषांतर झाले, त्याचे रिपिटेशन झालं ती गोष्ट वेगळी, पण ते पाहायला मिळेल.
आणि न्यूटनने कधी लावला 1630ला. आणि म्हणून हे सगळं असताना सुद्धा भास्कराचार्याला त्याची मुलगी होती लीलावती, ती विधवा असल्यामुळे त्यांच्याकडे राहत होती. आणि ती म्हणले की बाबा तुम्ही म्हणता की सूर्य स्थिर आहे, पृथ्वी घुमती, चंद्र घुमतो, मग पडत काऊन नाही खाली? खाली का नाही पडत? तर भास्कराचार्य म्हणले ते एकमेकाला आकर्षण करतात, एकमेकाला ओढून धरतात आणि म्हणून ते पडत नाही. आता ओढून धरणं, आकर्षण करणं म्हणजेच गुरुत्वाकर्षण आहे, दुसरं काय नाही. आता न्यूटन म्हणे एका झाडाखाली बसला आणि एक शेप पडला आणि मग त्याला कळलं की या पृथ्वीने त्याला ओढलं. मग त्याच्या आधी काय शेप वर जात होता का? वर दगड फेकला तर तो काही वर जात नव्हता, खाली पडतच होता. आणि त्यामुळे हे आपला जो शोध आहे, पण आपल्याला माहिती नाही, आपल्याला कोणी सांगितलं नाही, आणि आपलं जे होतं पूर्वीचं सगळं ते बंद करून टाकलं. आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, जाता जाता मुंबईतलं आहे म्हणून सांगतो की तुम्हाला हे माहीत असेल की काय ते महर्षी भारद्वाज ते फार आधी होऊन गेलेत, पण त्याने काही पुस्तकं लिहिले आणि एका पुस्तकामध्ये एक चॅप्टर आहे मोठा विमानाचा, त्याचं नाव आहे यंत्र असं तरी त्याचं नाव आहे, यंत्रासंबंधी त्याच्यात माहिती आहे. आणि मग मुंबईला शेखर बापूजी तळपदे नावाचा एक इंजिनियर, तो मथुऱ्याला गेला, मथुऱ्याला तो संस्कृत शिकला, आणि संस्कृत शिकला तो दयानंद स्वामीचं जे तिथं आश्रम होता त्या आश्रमात शिकला. दयानंद स्वामीचं आश्रमाचं नाव नंतर दयानंद स्वामीचं नाव बदललं, पण तिथं तो शिकला संस्कृत, आणि संस्कृतमध्ये त्याने मग पुष्कळ अभ्यास केला. तो पुढे इंजिनियर झाला, आणि इंजिनियर झाल्यानंतर तो मुंबईत आला, मुंबईचा राहणार होता. तर त्याने 1895 साली चौपाटीवर एक विमान तयार केलं आणि ते उडवलं. याचं एक पुस्तक पण आहे, ते त्याने उडवलं, 1500 फूटवर गेलं आणि खाली आलं. तर तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला ते विमान तर क्रश करून टाकलं आणि त्याला सांगितलं पुन्हा काही असं करशील तर तुला जेलात टाकील. घाबरून तो घरी गेला, आणि इंग्लंडची एक कंपनी आली, आणि त्याला म्हणजे आपण दोघं मिळून हा प्रयोग करू, तुम्ही मला हे सगळे कागदपत्र द्या. आणि म्हणून त्या कंपनीने याच्याकडून कागदपत्र घेऊन गेले, आणि त्या इंग्लंडच्या कंपनीने हे सगळे कागदपत्र तिची माहिती ती अमेरिकेच्या एका कंपनीला विकली. आणि मग 7-8 वर्षांनी विमानाचा शोध लागला, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, राईट बंधूंनी शोध लावला. त्याजवळ कुठून आली ही माहिती त्याने इथून मुंबईहून नेली, इंग्लंडच्या कंपनीने नेली, आणि त्याने त्या अमेरिकेच्या कंपनीला, राईट बंधूच्या कंपनीला विकली. हा सगळ्या भारतातला इतिहास आहे, आणि इतकं उज्ज्वल परंपरा आपली शिक्षणाची होती. मला विनोबा भावेंचं ते वाक्य चांगलं आठवतं, त्याने त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की ज्या दिवशी आपण स्वतंत्र झालो, ज्या दिवशी तिरंगा फडकला, त्याच दिवशी आपल्या शिक्षा नीतीमध्ये बदल व्हायला पाहिजे होता. विनोबा भावे म्हटलेत, पण झाला नाही. कारण शेवटी महात्मा गांधी असं म्हणले की इथून इंग्रज गेलेत, पण इंग्रजाली राहिली, इंग्रजाळाले राहिले. म्हणजे इंग्रजी जाणणारे जे काही होते बहुतेक इंग्रजाळले माणसं, आपण म्हणतो ना याच्याकडे गेला म्हणजे त्याचा झाला, असे जे काही इंग्रजी जाणणारे होते ते इथं राहिले, बाकी इंग्रज गेले, हे महात्मा गांधींनी म्हटलं होतं. आणि म्हणून असं इंग्रजाचा उदो करणारे किंवा त्यांना हे करणारे त्यांचे मित्र होते. आता सगळ्यात म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याकडे लोकमान्य टिळक जेलमध्ये गेले, ते मंडळाच्या तुरुंगात होते, तिथे अनेक जण गेले, सावरकरांनी गेले. सावरकर हे तर इंग्रजाचे नंबर 1चे शत्रू होते, नंबर 1चे शत्रू इंग्रजाचे सावरकरच होते. आणि त्यामुळे त्यांना खूप शिक्षा झाली, त्यांना इतका मार हल्ला केला, त्यांना
खूप चापकाने मारत होते. मी त्यांची ती कोठडी पण पाहून आलो. मी त्यांचं ते कोलूचा घाणा पण पाहिला. आज पाहायला आपल्याला तो मिळतोय. आणि माउंट बेटन आणि पंडितजीची तर दोस्ती होती आपल्या सगळ्याला माहीत आहे. आणि त्यामुळे आपलं जे विभाजन त्यामुळे तिथं झालं. आणि ते झालं म्हणून आपल्याला मराठवाडा 1 वर्ष 1 महिना 2 दिवसाने का होईना पण स्वतंत्र व्हायला मिळाला. आपण स्वतंत्र झाल्यानंतर आपण आता आपण बरेच जण पुण्यात स्थायिक झालात. चांगली गोष्ट आहे. याच्यातून सगळ्या पुढच्या पिढ्या बदलणार आहे शिक्षणातून. आणि गरिबी हटवायची असेल तर शिक्षणातूनच हटू शकते, अन्य कशातून नाही. आणि त्यामुळे त्याचा एक विचार करून आपण या नव्या शिक्षण पद्धतीला सुद्धा सहकार्य करावं एवढी विनंती करतो. आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.